तर कालच्या भागापर्यंत आपण माइल्ड स्टीलवर टेन्साईल स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर UTM मशीनमध्ये कोणता ग्राफ तयार होतो ते पाहिलं होतं. तर आज आपण एक शॉर्ट रिव्हिजन करून पुढे जाऊयात टॉर स्टील आणि ब्रिटल मटेरियलचे ग्राफ पाहण्यासाठी. तर हा आपण ग्राफ पाहिलेला आहे माइल्ड स्टीलचा. तर पहा, पॉईंट ए लिमिट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, इलॅस्टिक पॉईंट देखील म्हटलं आहे. बी इलॅस्टिक लिमिट, सी अप्पर यील्ड पॉईंट, डी लोअर यील्ड पॉईंट, डी ई प्लास्टिक झोन, ई एफ स्ट्रेन हार्डनिंग झोन, एफ अल्टिमेट पॉईंट, एफ जी स्ट्रेन सॉफ्टनिंग झोन आणि जीला फ्रॅक्चर पॉईंट. आता जो हुक्स लॉ आहे तो व्हॅलिड कुठंपर्यंत आहे तर प्रपोर्शनॅलिटी लिमिट म्हणजे इलॅस्टिक पॉईंटपर्यंत आहे. परत बॉडी विल रिगेन इट्स ओरिजिनल शेप आफ्टर रिमूव्हल ऑफ अ लोड फ्रॉम इलॅस्टिक लिमिट. म्हणजे ह्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत काय होतं, बॉडी तिचं ओरिजिनल शेप परत रिगेन करू शकते जेव्हा आपण त्याच्यावर अप्लाय केलेला लोड रिमूव्ह करतो. ओके, आता तर यील्ड पॉईंटविषयी काय सांगता येईल तर अप्पर यील्ड पॉईंट जो असतो तो व्हॅरी होत असतो स्पेसिमननुसार आणि रेट ऑफ लोडिंगनुसार. त्यामुळे जो लोअर यील्ड पॉईंट असतो डी हा इथे लोअर यील्ड पॉईंट आहे. हा जो लोअर यील्ड पॉईंट असतो तो कन्सिडर करायचा डी हा. मग गेज लेंथ काय घेतात त्या रॉडची जेव्हा आपण टेन्साईल टेस्ट घेत असतो किंवा टेन्साईल स्ट्रेस अप्लाय करत असतो तेव्हा इट इज अ लेंथ ऑफ अ स्पेसिमन कन्सिडर ड्युरिंग टेन्साईल टेस्ट ऑन अ स्टील विच इज गेज लेंथ. आणि ही गेज लेंथ इज इक्वल टू 5.65 इंटू अंडर रूट ऑफ ए वेअर ए इज क्रॉस सेक्शन ऑफ दॅट रॉड. आता हे सगळं झालं माइल्ड स्टीलसाठी. आता आपण टॉर स्टीलसाठी पाहणार आहोत. तर माइल्ड स्टील आणि टॉर स्टील हे दोन्हीही देखील डक्टाईल मटेरियल आहेत. तर माइल्ड स्टीलचा जो एरिया असतो सरफेस एरिया तो स्मूथ असतो किंवा त्याच्यावर ग्रिपिंगसाठी रेषा नसतात. टॉर स्टीलवर ग्रिपिंगसाठी रेषा असतात, रेषा किंवा माहीत असेल तुम्हाला. जसं माइल्ड स्टीलला स्पेसिफिक यील्ड पॉईंट असतो तसा टॉर स्टीलला स्पेसिफिक यील्ड पॉईंट नसतो. तर मग तो कसा काढलेला आहे तो पहा. तर काय करायचं आहे, हा जो स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे त्यामध्ये हे तर सेम असणार आहे. या लाईनला 0.002ला एक पॅरलल लाईन काढायची आणि ही पॅरलल लाईन ज्यावेळी या ग्राफला जिथे छेदेल तो असणार आहे या टॉर स्टीलचा स्पेसिफिक नाही म्हणता येणार, तो त्या टॉर स्टीलचा यील्ड पॉईंट तिथे मिळेल आपल्याला. म्हणजे आपण ऑफसेट टाकतोय म्हणून इट इज डिटरमाइंड बाय ऑफसेट मेथड, देअरफॉर कॉल्ड ॲज ऑफसेट यील्ड स्ट्रेस. ब्रिटल मटेरियल म्हणजे मराठीमध्ये आपण ठिसूळ पदार्थ असं म्हणतो ना, जे लवकर ब्रेक होतात. तर पहा, मटेरियल विच फेल इन टेन्शन ॲट रिलेटिव्हली लो व्हॅल्यू ऑफ अ स्ट्रेन. एक्झाम्पल्स कॉन्क्रीट, स्टोन, कास्ट आयर्न, ग्लास, सिरॅमिक मटेरियल. दिस मटेरियल फेल्स विथ ओनली लिटल इलॉंगेशन आफ्टर द प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिटच्या जरासं पुढे गेल्यावर जर स्ट्रेस अप्लाय केला तर काय होतं, ते इलॉंगेशन न होता डायरेक्ट ब्रेक होतात, ते असतात ब्रिटल मटेरियल. तर ब्रिटल मटेरियलसाठी हा ग्राफ आपल्याला मिळेल. तर आता काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहूया विच आर रिलेटेड टू स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप. ओके, पहिली टर्म आहे हुक्स लॉ. मगाशी आपण पाहिलं की हुक्स लॉ हा विदिन प्रपोर्शनल लिमिट असतो, पण हुक्स लॉ काय आहे तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ओके, तर दुसरी टर्म आहे परमनंट सेट. परमनंट सेट म्हणजे काय तर मराठीत पहिल्यांदा मी सांगते की ज्यावेळी डिफॉर्मेशन होतं आणि डिफॉर्मेशन नंतर आपण तो लोड रिमूव्ह करतो मग ती बॉडी ओरिजिनल शेपला जाते किंवा ओरिजिनल शेप रिगेन करते. काही वेळेस काय होतं की ओरिजिनल शेप रिगेन न करता काही डिफॉर्मेशन तसंच राहतं, तर त्याला म्हणतात परमनंट सेट. आपण एकदा डेफिनेशन पाहूया.
क्लिअर होऊन जाईल. The deformation or strain remaining in a body after removal of a stress is known as permanent set. This is due to plastic property of a body. तर क्रीप काय आहे, तर डेफिनेशन वाचून घेऊया एकदा. द लॉंग टर्म डिफ्लेक्शन ड्यू टू सस्टेन्ड लोड्स. काय आहे, तर आपण जर कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधली असेल आणि ती दोरी जेव्हा आपण वर्षभर कपडे त्यावर वाळत घालू, त्याच्यानंतर ती दोरी अशी काहीशा प्रमाणात अशी खाली वाकल्यासारखी दिसेल. 1 वर्षानंतर जेव्हा लक्षात येईल ना, तर ती स्ट्रेट जर बांधली असेल ना आपण दोरी, तर ती अशी थोडीशी डिफॉर्म झाली असेल, कारण आपण त्याला वर्षभर कपड्यांच्या स्वरूपात आपण त्याच्यावर लोड अप्लाय करत असतो. तर ते जे डिफॉर्मेशन होतं त्याला बोलतात काय, क्रीप. तर आता पुढे आहे फॅक्टर ऑफ अ सेफ्टी. तर फॅक्टर ऑफ अ सेफ्टी पहा, डक्टाईल मटेरियलसाठी आणि ब्रिटल मटेरियलसाठी 2 वेगळे फॉर्म्युले काय आहेत. तर डक्टाईल मटेरियलमध्ये काय आलं होतं, तर माइल्ड स्टील आणि टॉर स्टील आलं होतं. माइल्ड स्टीलमध्ये तर यील्ड पॉईंट होता. टॉर स्टीलमध्ये आपण काय केलं होतं, तर ऑफसेट मेथडने तो फाइंड आउट केलेला होता. पण ब्रिटल मटेरियलमध्ये काय होतं, तर ब्रिटल मटेरियल अगोदरच फेल होतं. कधी फेल होतं, तर जस्ट लिटल मोर इलॉंगेशन आफ्टर प्रपोर्शनल लिमिट. त्यामुळे तिथे ते पॉईंटच नसणार आहेत. त्यामुळे ब्रिटल मटेरियलसाठी वेगळा फॉर्म्युला आहे, डक्टाईल मटेरियलसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. डक्टाईल मटेरियलमध्ये काय, फॅक्टर ऑफ अ सेफ्टी इज इक्वल टू यील्ड स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. आता हा यील्ड स्ट्रेस म्हणजे काय, तर UTMमध्ये आपण चेक केलेला जो स्ट्रेस असतो तो यील्ड स्ट्रेस असतो त्या मटेरियलचा. ओके, तर वर्किंग स्ट्रेस काय असतो, समजा वर्किंग स्ट्रेस इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो, तर वर्किंग स्ट्रेस इज इक्वल टू आपण यील्ड स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ अ सेफ्टी असं लिहू शकतो. तर यील्ड स्ट्रेस काय असतो, तर एखादा वर्कर असेल, त्याची कपॅसिटी असेल तर 100 किलो वाहून एखादं मटेरियल तो नेत असेल, तर 100 किलो त्याची कपॅसिटी असेल. ती कपॅसिटी आपण यील्ड स्ट्रेस म्हणजे आपण त्याची चेक केलेली कपॅसिटी असं म्हणू शकतो. मग वर्किंग स्ट्रेस काय असतो, तर वर्किंग स्ट्रेस हा आपण कॅल्क्युलेशनसाठी घेतो. मग तो आपण कमी का घेत असतो, नेहमी वर्किंग स्ट्रेस आपण कमी घेतो, कारण वर्किंग स्ट्रेस आपल्याला कसा भेटतो, यील्ड स्ट्रेस डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टीने भेटतो. म्हणजे अर्थातच तो यील्ड स्ट्रेसपेक्षा आपण कमी घेतो. तर तो कमी का घेतलेला असतो, समजा यील्ड स्ट्रेस एवढीच जर त्या वर्करची 100 किलो कपॅसिटी आहे म्हटलं, तर आपण तीच डायरेक्ट घेतली, तर भविष्यात एखादं किलो एक्स्ट्रा वजन त्याला कॅरी करायचं असेल तर तो फेल होईल. म्हणून वर्किंग स्ट्रेस आपण घेत असतो. तर वर्किंग स्ट्रेस कमी घेतल्यामुळे काय होतं, तर 70 किलोच जर आपण वर्किंग स्ट्रेस त्याचा घेतला, तर भविष्यात 80 किलो किंवा 90 किलोपर्यंत गेलं तरी तो फेल होणार नाही. आता डक्टिलिटी आणि मेलॅबिलिटी. तर डक्टिलिटी म्हणजे आपल्याला माहीत आहे की तारा तयार करणे आणि मेलॅबिलिटी म्हणजे पत्रे तयार करणे. तर आपण फक्त डेफिनेशन पाहून घेऊया. डक्टिलिटी द प्लॅस्टिक रिस्पॉन्स ऑफ अ मटेरियल टू टेन्साईल फोर्स. टेन्साईल फोर्समुळेच आपण तारा तयार करू शकतो ना. आणि मेलॅबिलिटी म्हणजे ते प्लास्टिक रिस्पॉन्स ऑफ अ मटेरियल टू कॉम्प्रेसिव्ह फोर्स.